इम्पॉर्टंट थिंग, समसंख्या असेल, विषम संख्या असेल तर दिलेली संख्या अधिक किंवा वजा कितवी संख्या आहे गुणिले 2 करायचं. म्हणजे बघा 7 नंतर येणारी 10वी विषम संख्या, विषम आहे म्हणून काय केलं, 7 अधिक 10 गुणिले 2, 7 अधिक 10 गुणिले 2 20 आणि 27 अशा पद्धतीनं. आता या ठिकाणी हा पहिला रूल झाला. दुसरा रूल काय आहे, समसंख्या वजा विषम संख्या आणि विषम संख्या वजा समसंख्या, दिलेली संख्या अधिक वजा कितवी बघायचं, 2 वजा 1 करायचं. या ठिकाणी दुसऱ्या टाईपचं बघा, 30 नंतर येणारी 172वी विषम संख्या कोणती, तर 30 अधिक 172 गुणिले 2 वजा 1 का, सम नंतर येणारी विषम संख्या विचारली आहे, 30 ही समसंख्या आहे. मग आता समविषम मधलं आपण काय फॉर्म्युला बघितला, दिलेली संख्या अधिक वजा कितवी संख्या बघून 2 वजा 1 करायचं. आता या ठिकाणी ही संख्या आली 172 गुणिले 2 आहे 344 वजा 1, 30 अधिक 343, 30 म्हणजे 373 झालं. हां, अशा पद्धतीनं म्हणजे सम असेल तर दिलेली संख्या अधिक वजा कितवी संख्या आहे बघून पुढची संख्या विचारली की प्लस करायचं. त्यानंतर येणारी कितवी विषम संख्या विचारली म्हणून त्या ठिकाणी उदाहरण अशा पद्धतीने सोडवलेलं आहे. त्यानंतर बघा हे एक महत्त्वाचं आहे, x अधिक 13 ही समसंख्या आहे. तर एक्सच्या मागील येणारी 7वी संख्या मागील विचारली म्हणल्यानंतर इथं वजा चिन्ह. हां, मग आता x वजा 7वी समसंख्येच्या 7 गुणिले 2 वजा 1, 7 दुनी 14 वजा 1 किती उत्तर आलं, 13 उत्तर आलं. महत्त्वाचं आहे. हां, अशा पद्धतीनं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता बेरीज करताना पहिली संख्या दुसऱ्या टाईपची एक्झाम्पल, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 एकूण संख्या दिली असतील तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या व संख्येतील फरक अधिक 1. त्या ठिकाणी पहा, tn इज इक्वल टू a प्लस n -1 d. tn इज इक्वल टू शेवटचे पद, a इज इक्वल टू पहिले पद, x इज इक्वल टू एकूण पद, d इज इक्वल टू फरक. 1 ते 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 1 अधिक 100 छेद 2 गुणिले 100 n अधिक 1 छेद 2, 101 छेद 2 गुणिले 100. मग 100 म्हणल्यानंतर 100 अधिक 1 छेद 2 5050 100 गुणिले 101 छेद 2. 1 ते 100 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती, 2 अधिक 100 छेद 2 गुणिले 50. बघा अशा पद्धतीनं काढायचं आहे. नेक्स्ट बघा, 1 ते 300 पर्यंतच्या 3ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, 1 ते 300 पर्यंत सांगितले, 3ने भाग जाणाऱ्या म्हणजे 3 अधिक 300 छेद 2 गुणिले 100, 303 छेद 2 गुणिले उत्तर काय येते बघा 15150. 103, 106, 109 अशा 200 पदांची बेरीज किती बघा, ए किती आहे 103 पहिली संख्या. हां, त्यानंतर काय आहे n वजा 1 ब्रॅकेटमध्ये आहे आणि d कंसात. बघा 200 वजा 1, 200 शेवटचा आहे ना, 200 वजा 1 आणि फॉर्म्युलामध्ये d एकूण किती संख्या दिलेली आहे, d दिलेली आहे. d म्हणजे फरक 3चा आहे ना, 3, 6, 9 फरक डिफरन्स किती आहे 3चा आहे. मग उत्तर काय येते बघा 199 गुणिले 3 आणि 103, 700 उत्तर येते. $80,300. त्यानंतर 200 पदांची बेरीज, हे SN इज इक्वल टू n/2 2a प्लस n -1 d. 200 200 2 अशा पद्धतीने 60,300 उत्तर आलेलं. नेक्स्ट बघा, हे महत्त्वाचं आहे. एका सभागृहात पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत, 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. अशा प्रकारे सभागृहात 30व्या रांगेपर्यंत खुर्च्यांची मांडणी केल्यास एकूण किती खुर्च्यांची सभागृहात मांडणी करण्यात येईल. आता पहिली रांग 20, दुसरा 22, तिसरा 24 अशा एकूण किती 30व्या रांगेपर्यंत विचारले ना. मग कुठला फॉर्म्युला वापरायचा, tn इज इक्वल टू a प्लस n -1 प्लस d मल्टिप्लाइड बाय t. t 30 येणार, हां t 30 पर्यंत काढायचा आहे. a म्हणजे 20,
एन किती दिलेला आहे 30 वजा 1 डिफरन्स किती आहे 2चा 20 22 24 या ठिकाणी आन्सर येते 78. आता 78 + 20 डिवायडेड बाय 2 केलं मल्टिप्लाइड बाय 30 केलं तर काय आन्सर येते 1470. 14 ते 73 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? अशा प्रकारची संख्या काढायची असतील तर काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या 73 वजा 14 छेद संख्येतील फरक किती आहे? संख्येतील फरक 1. नैसर्गिक संख्येतील फरक नेहमी 1 असतो +1. मग किती झालं? एकूण आन्सर आलं 60. 35 ते 55 पर्यंत एकूण किती समविषम संख्या आहेत म्हणून विचारले. समविषम संख्या. आता समविषम संख्या कशा काढायच्या? 55 आहे ना. आता या ठिकाणी 54 वजा 36 केलं छेद 2 काय उत्तर आलं बघा 55 वजा 35 छेद 2. विषम जोडी 35 55 35 55 20 छेद 2 10 11 10 सम 11 विषम संख्या म्हणजे सम संख्या 10 येणार आणि विषम संख्या 11 येणार. ठीक आहे. भिन्न जोडी 38 ते 88 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? 38 ते 88 बघा कशा पद्धतीने काढले आन्सर. 35 ते 55 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे?